आज आपण जाणून घेऊयात की डोळ्यांची तपासणी कधी करावी आणि कोणी करावी। जशी मुलं मोठी व्हायला लागतात तशी ती स्क्रीन वापरायला लागतात, शाळेत जायला लागतात, त्यांची उंची वाढायला लागते। जसं जसं मुलं वयामध्ये येतात म्हणजे एक साधारण 13 ते 18 वर्षाचा पिरियड या काळामध्ये डोळे चेक करणं हे गरजेचं असतं, कारण जशी उंची वाढते मुलांची त्याचप्रमाणे त्यांच्या डोळ्याचा आकार वाढत असतो आणि जे दूरदृष्टी एक आपण म्हणतो की ज्यांना मायोपिया हा एक आजार असतो की ज्याच्यामध्ये दूरचं दिसत नाही, जवळचं चांगलं दिसू शकतं, हा जनरली हाईटशी असोसिएटेड असतो। जसं जसं मुलांचा डोळा मोठा होतो तसं तसं डोळ्यांना नंबर लागण्याची शक्यता असते आणि हा नंबर हाईटच्या प्रमाणात वाढत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर लवकर चेकअप केलं तर हा नंबर जेव्हा कमी असतानाच मुलांना चांगलं दिसण्याची शक्यता जास्ती असू शकते। ज्यावेळेला मुलं तुम्हाला सांगतात की माझं डोकं दुखतंय, मला फळ्यावरचं नीट दिसत नाहीये किंवा काहीतरी पुसट दिसतंय, माझ्या डोळ्यातून पाणी येतंय, खाज सुटते डोळ्यांना किंवा डोळे लाल होत आहेत किंवा मला मान दुखतीये अभ्यास करताना किंवा मला असं काहीतरी अक्षरं उलटी सुलटी दिसत आहेत की जे मी फोकस करू शकत नाहीये, अशा वेळेला तुम्हाला नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे। हे का होतं तर आत्ताच्या डिजिटल युगामध्ये मुलांमध्ये डिजिटल स्क्रीनमुळे डोळ्यांवर एक येणारा ताण असतो ज्याच्यामुळे फोकस करण्याची कपॅसिटी कमी होते। सो ह्याच्यामुळे शब्द वेडेवाकडे दिसणं हे अगदीच कॉमन आहे। सो ह्या सगळ्यांची पालकांनी काळजी घ्यावी आणि ज्यावेळेला मुलं तुम्हाला असं काहीतरी सांगतात त्यावेळेला उगाचच त्यांचा एक अभ्यास न करण्याचा किंवा शाळेत न जाण्याचा बहाणा न समजता तुम्ही नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या।